गाजराचा सीझन चालू आहे तर प्रत्येक वेळी गाजराचाच हलवा कशाला, म्हणून मी आज गाजरापासून केक बनवला आहे. मुलांना असंच गाजर खायला आवडत नाही, पण प्रत्येक मुलाला केक आवडतोच. म्हणून म्हटलं मुलांच्या आवडीचा केक बनवूया, पण गाजराचा, आणि तोही हेल्दी. कारण हा केक बनवताना आपण मैदा वापरला नाही, कोणताही इसेन्स वापरला नाही. घरगुती साहित्यात मस्त असा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी केक बनवला आहे. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपल्याला केकचं बॅटर बनवण्याआधी काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. जसं की ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करायला ठेवणार आहोत ते भांडं आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे. इथे मी कढईत केक बेक करणार आहे, तर ही कढई मी गॅसवरती मध्यम आचेवरती 20 मिनटं प्रीहीट करून घेणार आहे. तसंच या कढईत मी एक स्टँडही ठेवलेला आहे. आता ही कढई व्यवस्थित कवर होईल असं परात यावरती झाकायचं आहे आणि ही कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत केकसाठीचा टीन आपण तयार करून घेऊयात. म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्या भांड्याला तुपाने किंवा तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे असा केक टीन असेल तर त्याला चांगलं सगळ्या बाजूने तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्या. पण असा टीन नसेल तर हा केक तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही बनवू शकता, पण त्यालाही तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. सगळीकडे चांगलं तूप लावून घेतलं. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ किंवा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि टीनला डस्टिंग करून घ्यायचं आहे. टीनला सगळीकडे चांगलं डस्टिंग करून घेतलं. केक बेक करण्यासाठीचा टीन तयार झालेला आहे. केकची सगळी पूर्वतयारीही झाली आहे. आता आपण लगेचच केकचं बॅटर बनवायला घेऊया. आता केकसाठीचं सगळं साहित्य मी या कपाने मोजून घेणार आहे. तुमच्याकडे असे कप नसतील तर तुम्ही घरातील एखादी वाटी सेट करा आणि त्यानेच सगळं साहित्य मोजून घ्या. पण जर असे मेजरिंग कप तुम्हाला हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊयात. तर त्याकरता इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाव कप तूप घ्यायचं आहे. तुपाऐवजी ते तुम्ही तेल घेतला तरीही चालेल. सोबतच यामध्ये आपल्याला 1/3 कप दही घालायचं आहे आणि अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं फेटून मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर साखर मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या आणि मग वापरा. आता गाजर कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळं छान एकजीव करून घेतलं. आता यावरती अशी एक चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी इथे तुम्ही मैदाही वापरू शकता, पण आज आपण इथे हेल्दी केक बनवतोय ना, आणि मैदा खूप खाणं चांगलंही नाही. आता यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून दूध पावडर घालून घ्यायचं आहे. दूध पावडर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. सोबतच यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चमच्यामध्ये भरत असताना खूप शीग लावून भरायचं नाही, तर असं लेवल करूनच घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी थोडं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. सगळं चांगलं चाळून घेतलं. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरमुळे केकला खूप छान टेस्ट येते. आता याला आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला वेलची पावडर आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालू शकता. तर याला मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप किसलेला गाजर घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून हा गाजर बारीक होलच्या किसणीने किसून घेतलेला आहे. गाजर शक्यतो बारीक होलच्याच किसणीने किसून घ्या, म्हणजे तो केकमध्ये छान मर्ज होतो. गाजर पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत आहे. तर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार 3 ते 4 टेबलस्पून इतकं दूध घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच यामध्ये दूध घालायचं नाही, कारण गाजरामध्येही पाणी असतं. त्यामध्येच हे मिश्रण आपल्याला ओलवून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटली तर यामध्ये दूध घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही यामध्ये सुरुवातीलाच दूध घातला आणि हे बॅटर जर खूप पातळ झालं तर केक व्यवस्थित होत नाही. तर बघा इथे मला पाव कपापेक्षा थोडं कमी दूध लागलेलं आहे. या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बॅटर तयार झालेलं आहे. आता हे आपण लगेचच केक टिनमध्ये ओतून घेऊ.
सगळं बॅटर केक टीनमध्ये ओतून घेतलं. आता यावरती गार्निशिंग करता मी पंपकिन सीड आणि काजू घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फ्रुटी घालू शकता. बघा आत्ताच काय हा केक मस्त दिसत आहे. आता हा केक आपण बेक करून घेऊ. तर इथे आपली कढई चांगली प्रीहीट झाली आहे. लक्षात ठेवा, केक बेक करताना कढई चांगली प्रीहीट झालेली असावी. आता यामध्ये हा टीन ठेवायचा आहे आणि कढई चांगली कवर होईल असं यावरती परात झाकून हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. सुरुवातीची 10 मिनिटे हाय फ्लेमवरती आणि नंतरची 20 ते 25 मिनिटे लो फ्लेमवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. आता बघा तुमचं बॅटरचं प्रमाण, टीनचा साईज किंवा कढई कितपत प्रीहीट झाली आहे यावरतीही डिपेंड आहे की केक बेक होण्याचं टायमिंग. पण सुरुवातीची 30 मिनिटे अजिबात हा केक उघडून बघायचा नाही, म्हणजे बाहेरील हवा आत जाणार नाही आणि केक बेक होताना डिस्टर्ब होणार नाही. आता हा केक आपण बेक करून घेऊ. 35 ते 40 मिनिटं झालेली आहेत. आता हा केक आपण बेक झाला आहे का ते बघू. तर बघा आपला केक मस्त असा बेक झालेला आहे. एखादी सुरी किंवा टूथपिक घ्यायचं, केकच्या मधोमध रोवून बघायचं. सुरी पूर्णतः क्लीन आली म्हणजे आपला केक बेक झालेला आहे. आता जर सुरीला किंवा टूथपिकला मिश्रण थोडं चिटकत असेल तर परत याला झाकून तुम्ही सुरी किंवा टूथपिक पूर्ण क्लीन येईपर्यंत लो फ्लेमवरती हा केक बेक करून घेऊ शकता. केक बेक झालेला आहे. आता हा टीन आपण बाहेर काढून घेऊ. केक गरम असताना याला डिमोल्ट करायचं नाही, नाहीतर केक तुटू शकतो. तर याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच थंड झाल्यावर याला डिमोल्ट करायचं आहे. पण हे थंड होईपर्यंत असंच उघडं ठेवलं तर त्याची वरची बाजू कोरडी होते, म्हणून याला असं सुती कापडाने झाकून ठेवायचं आहे, म्हणजे केक खूप ड्राय होणार नाही. तर बघा इथे मी हा केक पूर्ण गार करून घेतलेला आहे. आता हा केक आपण डिमोल्ट करून घेऊ. तर बघा आपला केक अगदी सहज डिमोल्ट झाला आहे. तो कुठेही चिकटला नाही किंवा मोडला नाही. अगदी मस्त असा एकसारखा बेक झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. तर बघा अगदी सहज कट होत आहे, म्हणजे हा केक आपला छान सॉफ्ट तयार झालेला आहे. गाजराचा सीझन चालू आहे, तर असा हा केक तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघा अगदी मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी गाजराचा केक तयार झालेला आहे. चवीला तर इतका मस्त होतो ना, काय सांगू. हा केक बनवताना आपण मैदा वापरलेला नाही, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हा केक अगदी हेल्दी आहे. असा हा केक तुम्ही मुलांना बनवून द्या, मुलेही खूप खुश होतील. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.